मध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण आणि चिंतन करून भविष्यातील रणनीती आयोजित करणे ह्याकरता भारतीय बौद्ध महासभा, कास्ट टाइप संघटना, समता सैनिक दल, संविधान परिवार आणि सर्व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने आपण ह्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेले आहे। चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुखदेवजी थोरात सर, एन.मी. ढोके सर आणि मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांना जय भीम करतो। आणि बंधूंनो, 2 ऑगस्ट 2024 पासून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार देशामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती याच्यामध्ये ज्या काही संभाव्य अडीअडचणी आहेत किंवा संभाव्य ज्या काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यावरती तोडगा म्हणून उपवर्गीकरण राज्य सरकार करू शकतात अशा पद्धतीच्या डायरेक्टिव्ह सुप्रीम कोर्टामधून आल्यात। घाईघाईने आंध्र प्रदेश सरकारने उपवर्गीकरण करूनही टाकलं। तिथल्या सरकाराला एवढी घाई झाली होती की सुप्रीम कोर्टामधून डायरेक्टिव्ह मिळता बरोबर त्यांनी केलं। आणि त्याच्या मागोमाग महाराष्ट्र शासनाने देखील त्यांचे प्रमुख फडणवीस साहेबांनी हे डिक्लेअर केलं की आम्ही देखील उपवर्गीकरण लवकरच लागू करू। आणि तुम्हाला माहिती असेल 18 ऑगस्ट 2024 ला आपण नागपुरामधील संविधान चौकामध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून फार मोठा प्रतिकार म्हणून ह्या विषयाचा जो उपवर्गीकरणाबद्दल घाईघाईने जो स्टेटमेंट दिला फडणवीसांनी त्याचा निषेध म्हणून संपूर्ण नागपुरामधले बुद्धिवंत, विचारवंत, इंटेलेक्च्युअल वर्ग आणि सर्व युवक युवती संघटना आपण एकजूट होऊन त्याचा निषेध देखील केला होता। परंतु मात्र त्या सरकारने हा निश्चितच त्यांचे इंटरनल जो कावेबाजी आहे, त्यांचा इंटरनल जो डिसिजन आहे, आयडिओलॉजी आहे, त्या आयडिओलॉजीच्या अंतर्गत त्यांनी बदर समिती नियुक्त केली। मात्र त्याचा अहवाल बदरने मार्च महिन्यामध्ये देत असताना काही कुणाकडे ओपनली सांगितलंच नाही। तो सर्व अंधारातच आहे। अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी जे काही बंद आहेत किंवा उपवर्गीकरणामध्ये जे काही गट आहेत ABCD 59 जाती आहेत, ह्या 59 जातींनी कुठला निर्णय घ्यावा। एका जातीने तर स्पष्ट सांगितलं त्या उपवर्गीकरणाच्या बाजूला आहेत आणि उरलेल्या 58 विविध समूहाच्या जाती, चर्मकार असोत किंवा अजून वाल्मिकी असोत, त्या संपूर्ण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत। कारण उपवर्गीकरणामुळे कुठलेही फायदे होणार नाहीत। गेल्या 75 वर्षामध्ये जो काही शासनामध्ये केंद्र शासन असो, राज्य शासन असो, विविध संस्था असोत, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या कॉलेजेस असो, शाळा असोत, त्याच्यामधला जो काही बॅकलॉग आहे 13% मधला जो बॅकलॉग आहे, कित्येक तरी खाली असताना, मोठमोठ्या पोस्ट खाली असताना यांनी फिलअप केलं नाही। आणि हे म्हणायला लागलेत उपवर्गीकरण। आमचं असं म्हणणं आहे गेल्या 75 वर्षामधला तुम्ही पहिल्यांदा बॅकलॉग पूर्ण करा। SC समूहामधल्या बौद्ध समाजाकडे आणि जे पूर्वाश्रमीचे महार होते त्यांच्याकडे तुम्ही बोर्ड दाखवता की यांनी सर्व आरक्षणाचा फायदा लाटलं।
आणि तुम्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न करत आहात, बौद्ध समाज आता जागा झालेला आहे गावागावामध्ये, शहरामध्ये आमच्या ह्या चर्चा सत्र चालू आहेत की भविष्यातली रणनीती काय असायला पाहिजे. बंधूंनो, हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक न्याय अपेक्षित होता. मी देखील सरांनी जसं म्हटलं, बिर्ला सरांनी, की एक बौद्ध व्यक्ती एक सामाजिक न्यायाचा विचार करतो कारण तो बुद्धाच्या तत्वज्ञान मान्य करतो. आम्ही सामाजिक न्यायाच्या बाजूनेच आहोत. परंतु तुमचा उपवर्गीकरणासाठी जे काही समिती नेमलेली आहे त्या समितीचा अहवाल तुम्ही पहिल्यांदा जनतेसमोर सादर करणं आवश्यक आहे. तुमचा जो अहवाल सादर होईल त्या अहवालाचा जे काही असेल आमच्या बाजूने, जर तुम्ही म्हणत असाल 75 वर्ष बौद्धांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि तुम्ही जर आमच्यावरती अन्याय करणार असाल तर ह्या देशामध्ये हे कदापि सहन केल्या जाणार नाही. आज बौद्धांची जी संख्या आहे आपल्याला माहिती आहे 62%च्या आधारावरती आजपासून आमच्यावरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय न होता करा, तुम्ही खुशाल वर्गीकरण करा. परंतु आंबेडकरी जनतेवर, बौद्ध समाजावरती कुठलाही अन्याय करण्याचा जर तुमचा हेतू असेल तर तो कदापि साध्य होऊ देणार नाही. तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाचे जे आपले हिरो आहेत, आत्ताच कुठल्या मंदिरामध्ये जाऊन आले होते, त्यांनी इक्वॅलिटीचं हे करत असताना त्यांनी दुसरा क्रिमिलेअरचा देखील मुद्दा निर्माण केलेला आहे. तर तो क्रिमिलेअरचा मुद्दा देखील आवश्यक नसतानाही तुम्ही आमच्या समाजामध्ये जे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात याच्याबद्दल आपल्या आजच्या जे काही आपले अध्यक्ष महोदय आहेत त्यांनी उपवर्गीकरणाच्या बाबत कुठली भूमिका घ्यायला पाहिजेत. बरेचसे आमचे युवक म्हणतात की आता आंदोलनाची भूमिका घ्यायला पाहिजेत. तर ह्याबद्दल आपण योग्य मार्गदर्शन करावा. आणि बरेचसे वक्ते बोलणार आहेत, त्याच्यामुळे मी माझे 2 शब्द इथं थांबव.